नमस्कार मित्रांनो, कुठली एक्झाम आली की आपण सिलेबस बघत असतो. कुठले कुठले सब्जेक्ट्स त्या एक्झामला येणार आहेत, भले ते टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल, हे आपण चेक करत असतो. टेक्निकल ज्यावेळेस आपण सब्जेक्ट्स बघतो त्याच्यात आपल्याला व्हेरियस सब्जेक्ट्सचे टेक्निकल सिलेबस जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला व्हेरियस सब्जेक्ट्सचे तिकडे आपल्याला चॅप्टर्स दिसतात, नावं दिसतात. मग एका एका सब्जेक्टचे काही चॅप्टर्स दिलेले असतात, काही ठिकाणी चॅप्टर्स दिलेले नसतात. सो सिलेबस मध्ये जर समजा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स लिहिलं असेल किंवा फ्लुइड मेकॅनिक्स लिहिलं असेल तर नेमकं त्याच्यात काय काय वाचायचं हा प्रश्न खूप लोकांना पडतो. आणि या व्हिडिओचा पूर्णपणे हाच उद्देश आहे की फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट जर अभ्यास करायचा असेल तर एमसीक्यू बेस्ड एक्झाम साठी या सब्जेक्टचा अभ्यास करत असताना कुठले टॉपिक्स कव्हर करायचे. सो हा व्हिडिओ थोडासा लॉंग असणार आहे, डिटेल असणार आहे, बट हा तुम्हाला एकचदा गाईडलाईन देऊन देईल. तुम्हाला 10 वेळा नोट्स बदलवायची किंवा मग FM मध्ये काय इम्पॉर्टंट आहे सांगा सर हे विचारण्याची गरज पडणार नाही. या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅप्टर्सचे नावं दिले जातील. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये कुठले चॅप्टर्स वाचायचे आहेत सगळ्यात आधी हे सांगितलं जाईल. नंतर प्रत्येक चॅप्टर मधले इम्पॉर्टंट 5 स्टार पॉइंट्स जे आहेत ते सांगितले जातील. आणि त्याच्यानंतर लास्टली न्यूमरिकल्स कुठल्या कुठल्या टॉपिकवर येऊ शकतात हे सांगितलं जाईल. बेसिकली आपल्याकडे 30 स्लाइड्स आहेत. 30 पेक्षा 1-2 जास्त असू शकतात, 30-31 काहीतरी. या प्रत्येक स्लाइड वरती टॉपिक्सचे नावं दिले आहेत, चॅप्टर्सचे नाव वगैरे आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पेशन्सने बघावा लागेल. इथे तुम्हाला कुठलंही काही शिकवलं जाणार नाहीये, बट आपण इथे डिस्कशन करणार आहोत की फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट मध्ये नेमकं काय वाचावं. सेम आपण सबसिक्वेंटली जीटी मध्ये, HM मध्ये, हायड्रोलॉजी, इरिगेशन, सॉम, RCC, स्टील, स्ट्रक्चरल अनालिसिस, हायवे, सर्वे या सगळ्या विषयांचं एक एक करून बघणार आहोत. बट आपण स्टार्ट करतोय फ्लुइड मेकॅनिक्स पासून. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट अस स्टार्ट द सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू फॉर फ्लुइड मेकॅनिक्स. सो फ्लुइड मेकॅनिक्स जर म्हटलं आपण तर एक व्हास्ट सब्जेक्ट म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आणि याच्यामध्ये टोटल 14 चॅप्टर्स आहेत जे की आपण शिकवत असतो इग्नाइट मध्ये, जे की आपण सिलेबस मध्ये शिकवत असतो, जे की तुमच्याकडे जी नोट्स अवेलेबल असेल FM ची त्याच्यामध्ये पण हे असतील. सो आपण इतके चॅप्टर्स कव्हर करत असतो. हे डायरेक्टली आपल्याकडे चॅप्टर्स आहेत. ही जी PPT आहे ही तुम्हाला शेअर होणार आहे. जस्ट PPT घेऊन घेऊ आणि मग व्हिडिओ बघण्याचं काही गरज नाही तर मग तुम्ही करून बघा. हे नावं जे आहेत, मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता WRDJEचं प्रिपेरेशन, तो व्हिडिओ जो टाकला होता प्रिव्हियसली काही दिवसांपूर्वी, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नावं लिहिले होते. ते वाचायला खूप सोपे वाटतात, बट शब्दांच्या मधल्या ज्या गोष्टी आहेत, ओळींच्या मधल्या गोष्टी या कव्हर करणं गरजेचं आहे. आता इथे मी काहीतरी बोलेल आणि ते बोललेलं PPT मध्ये काही लिहिलं जाणार नाहीये, म्हणून तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघाच हे मी सांगू शकतो तुम्हाला, बट मी रिझन सांगतोय व्हिडिओ का बघायचा आहे ते. ठीक आहे. सो हे चॅप्टर्स आहेत. चॅप्टर्स मध्ये सांगण्यासारखं काही नाही. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, प्रेशर अँड इट्स मेजरमेंट, हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, बायोन्सी अँड फ्लोटेशन. तर मी जो इम्पॉर्टन्स आहे त्यानुसार इथे स्टार मार्क करून देतो. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहेत त्यांना मी स्टार मार्क करून देतो. पहिला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचा फ्लुइड डायनामिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. त्याच्यानंतर तुमचं फ्लो थ्रू पाइप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. देन फ्लो इन ओपन चॅनल्स अँड दिस डायमेन्शनल अनालिसिस, हे 3. आणि इकडे मात्र हे हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, हे इतके चॅप्टर्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. इतके सगळे चॅप्टर्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि बाकीचे जे चॅप्टर आहेत त्याच्यात सर येत नाही का, तर ऑब्विसली येतं. चॅप्टरच्या चॅप्टर इम्पॉर्टंट कोणते आहेत ते सांगा, तर हे 3 आणि हे 3 असे 6 चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत.
बट आपल्याला सगळं कव्हर करायचंय, कारण असं नाही मी स्टार इथे केलं म्हणजे इथून प्रश्न येईल, इथून येणार नाही, इथून येणार नाही. मग तुम्ही म्हणणार की स्टार कशाला मार्क केला? अरे समजून घ्या महत्वाचं काय, ठीक आहे. पण सिक्वेन्स वाईजच तुम्हाला स्टडी करायचा आहे, कारण तुम्ही प्रॉपर स्टडी करणार आहे सिलेक्शन होण्यासाठी. सो हे तुमचे 14 चॅप्टर झाले. आता आपण 1 बाय 1 5 स्टार टॉपिक जे आहेत ते डायरेक्टली बघू की याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, आणि मग आपण त्याच्यासोबत डिस्कस पण करत राहू की कसं कसं विचारतात. जसं की पहिल्या चॅप्टर मध्ये विस्कॉसिटी, मग त्या कायनेमॅटिक विस्कॉसिटी असू द्या किंवा डायनामिक असू द्या, दोघं विस्कॉसिटी, बल्क मॉड्युलस, ठीक आहे, इथे कॉमा वगैरे थोड्या चुका इग्नोर करा. बल्क मॉड्युलस म्हणजेच तुमचा के असतो, त्याच्यात मग ते येतं ना की कॉम्प्रेसिबिलिटी इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. सरफेस टेन्शन म्हणजे सिग्मा, कॅपिलॅरिटी म्हणजे HC, कॅपिलरी राईज, कॅपिलरी फॉल, त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिलॅरिटीचा, तो फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. सरफेस टेन्शनचा पण फॉर्म्युला आहे, तिथे तुमचं लिक्विड जेट आहे, ड्रॉपलेट आहे, एअर बबल आहे, सोप बबल आहे, यांचे फॉर्म्युले, ठीक आहे. सो अफेक्टिंग ऑल दिस पॅरामीटर्स, फॅक्टर्स अफेक्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजे काय? विस्कॉसिटी कधी वाढते कधी कमी होते याचे काही फॅक्टर्स आहेत. मग कायनेमॅटिकचे पण आहेत आणि डायनामिकचे पण आहेत, ते फॅक्टर्स व्हेरी इम्पॉर्टंट. बल्क मॉड्युलस सेम तसंच. सरफेस टेन्शनला कोणत्या फॅक्टरचा फरक पडतो त्याच्यात पण येईल. कॅपिलॅरिटी मध्ये सुद्धा आहे. कॅपिलॅरिटीचा फॉर्म्युला 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. मग कशाने फरक पडतोय? तर सरफेस टेन्शनने फरक पडतोय, कॉन्टॅक्ट अँगलने फरक पडतोय, डायमीटर ऑफ ट्यूब त्याच्याने पण फरक पडतोय. सो दीज आर द फॅक्टर्स. मग कशाने वाढतं कशाने कमी होतं हे सगळं तुम्हाला वाचावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टींचे युनिट्स आणि डायमेन्शन्स हे विचारले जाऊ शकतात. विस्कॉसिटी, कायनेमॅटिक, डायनामिक दोघांचे युनिट्स, दोघांचे डायमेन्शन्स. सिमिलरली बल्क मॉड्युलस, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी सगळ्यांचे युनिट्स आणि डायमेन्शन आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. त्याच्यानंतर व्हेपर प्रेशर, इट्स कॉजेस, कॅव्हिटेशन, पिटिंग ऍक्शन अँड थोमास कॅव्हिटेशन नंबर. आता थोमास कॅव्हिटेशन नंबरचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून ठरवलं आता कॅव्हिटेशन सुरू झालं की नाही झालं, तो सिग्माचा फॉर्म्युला असतो, ठीक आहे. पी ऍव्हरेज, पी व्हीपी, पी ऍब्सोल्यूट मायनस पी व्हीपी अपॉन रो व्ही स्क्वेअर बाय 2 असा हा थोमास कॅव्हिटेशन नंबर आहे. तर हा जो कॅव्हिटेशन नंबर आहे हा सिग्मा आहे, आणि हा झिरो कधी झिरो झाल्यावर काय, झिरो पेक्षा जास्त कमी झाल्यावर काय, तर ते तिथे दिलेलं आहे. हे सगळं नोट्स मध्ये आहे आपल्या. तर व्हेपर प्रेशर वरती थेरी प्रश्न येतो. व्हेपर प्रेशर का होतं, कशामुळे होतं, स्टॅग्नेशन प्रेशरचा याच्यामध्ये रोल काय, कॅव्हिटेशन आणि व्हेपर प्रेशरचं कनेक्शन काय, पिटिंग ऍक्शन म्हणजे नेमकं काय. तर या प्रकारावरती गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला वाचणं आहे. आणि थोमास कॅव्हिटेशन नंबर जो आहे त्याचा फॉर्म्युला पण विचारू शकता. कॅव्हिटेशन सुरू कधी होतं, सिग्माची व्हॅल्यू काय झाली तर कॅव्हिटेशन सुरू होतं, तर हे पण विचारलं जाऊ शकतं. टाइप्स ऑफ फ्लुइड्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक टाइप्स ऑफ फ्लुइड्स. टाइप्स ऑफ फ्लुइड्स आणि व्हेरियस प्रॅक्टिकल एक्झाम्पल, जसं की प्रिंटर्स इंक ही थिक्झोट्रॉपिक फ्लुइड मध्ये येते. टूथपेस्ट बिंगम प्लास्टिक येतो. आयडियल फ्लुइड आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय हे सगळं तुम्हाला वाचावं लागेल. आयडियल फ्लुइड्स वरती स्टेटमेंट देऊन देतील 3-4 आणि ट्रू ऑर फॉल्स विचारतील, किंवा मग व्हेरियस या साईडला थिक्झोट्रॉपिक, डायलॅटंट, बिंगम प्लास्टिक, सुडो प्लास्टिक, आणि दुसऱ्या बाजूला एक्झाम्पल्स. मग जोडा की कुठलं एक्झाम्पल कसलंय, मग तो तुमचा काय अवघड प्रश्न होऊन जाईल. बट ऑब्वियस आहे की हे रट्टा आहे, तुम्हाला हे पाठ करावं लागेल. याचा टेबल आहे, याचे एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे आपल्या FM च्या नोट्स मध्ये आहेत. यातलं कुठलंही त्याच्यामध्ये नाही असं होणार नाही. चॅप्टर 2, चॅप्टर 1 तर क्लिअर झाला असेल की काय काय वाचायचंय. आता चॅप्टर 2, चॅप्टर 2 मध्ये पास्कल्स लॉ आहे. बघा मी सांगतोय तुम्हाला की 14 चॅप्टर्सचं इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. सो हा व्हिडिओ जो आहे हा फ्लुइड मेकॅनिक्सचा स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे स्किप करणं पुढे करणं याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. एक तर तुम्ही पूर्ण बघा तंतोतंत, नाही तर 0 बघा, बघूच नका, डायरेक्ट बंद करा व्हिडिओ. आणि जर बघताय तर नीट बघा प्रॉपरली, ठीक आहे. ही पीपीटी कुठे शेअर होईल काय होईल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला किंवा कुठेतरी मध्ये कधीतरी मी सांगेल, त्याच्यामुळे बघा. पास्कल्स लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ अँड ऍप्लिकेशन्स.
पास्कल्स लॉ विचारला जातो. हायड्रोस्टॅटिक लॉ वेगळा आहे, बरोबर. डीपी बाय डीएच इक्वल टू मायनस गॅमा, इट इज हायड्रोस्टॅटिक लॉ. आणि त्याचे ऍप्लिकेशन्स, मग पास्कल्स लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ दोघांचे ऍप्लिकेशन्स महत्वाचे आहेत, ते विचारलं जाईल. प्रेशर मेजरमेंट सिस्टीम अँड व्हेरियस टाइप्स ऑफ प्रेशर्स. प्रेशर मेजरमेंट सिस्टीम अँड व्हेरियस टाइप्स ऑफ प्रेशर्स. कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत, तर दोन सिस्टीम आहेत, एक ऍब्सोल्यूट प्रेशर मेजरमेंट आणि एक विथ रिस्पेक्ट टू द डाटम म्हणजे गेज प्रेशर मेजरमेंट. सो ऍटमॉस्फिअरला डाटम मानून पॉझिटिव्ह गेज, निगेटिव्ह गेज किंवा मग डायरेक्ट ऍब्सोल्यूट प्रेशर, ऍब्सोल्यूट झिरो लाईन पासून मोजतात तो वाला. सो एक ऍब्सोल्यूट प्रेशर सिस्टीम आहे आणि एक गेज प्रेशर सिस्टीम आहे. सो या दोन सिस्टीम, मग ती डायग्राम आहे त्यांची, मग ते त्यांचं एक्सप्रेशन आहे, रिलेशनशिप आहे. टाइप्स ऑफ प्रेशर कोणते, ऍब्सोल्यूट प्रेशर काय, पॉझिटिव्ह गेज काय, व्हॅक्यूम कोणाला बोलायचं, हे सगळं विचारलं जाईल. कोणाला सिमिलर नाव काय आहे, हे सगळं विचारण्यासारखं आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड इट्स मेजरमेंट. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजतात कसं, बॅरोमीटरने. एक तर अनएरॉइड बॅरोमीटर, नाही तर मग मर्क्युरी बॅरोमीटर. मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये मर्क्युरी का वापरता, हा प्रश्न आलेला एक्झामला, तर हे पुन्हा येऊ शकतं. ठीक आहे, मर्क्युरी बॅरोमीटर आणि टॉर्सेली या व्यक्तीचा काय संबंध आहे, टॉर्सेलियन व्हॅक्यूम काय आहे, हे सगळं तिथे तुम्ही बघा, नोट्स मध्ये सगळं आहे, पण हे विचारलं जाईल एक्झामला. टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस अँड ऍप्लिकेबिलिटी लाईक स्मॉल, लार्ज प्रेशर मेजरमेंट, गॅस लिक्विड मेजरमेंट, स्पेशली बॅरोमीटर, मॅनोमीटर, पिझोमीटर. सगळा टेबल दिला आहे नोट्स मध्ये, 44 नंबरचं पान आहे एफएमचं, तिथे हे सगळं दिलेलं आहे. 44 पेज नंबर 44 एफएम नोट्स मध्ये. टाइप्स ऑफ प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस अँड ऍप्लिकेबिलिटी. आता प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस मध्ये वेरियस डिव्हाइसेस आहे, जसं पिझोमीटर आहे, मॅनोमीटर आहे, सिंगल कॉलम मॅनोमीटर आहे, बॅरोमीटर आहे. ठीक आहे, तर हे सगळे डिव्हाइसेस, आणि कोणतं डिव्हाइस स्मॉल प्रेशर मेजरमेंटसाठी आहे, कोणतं डिव्हाइस गॅस प्रेशर मेजरमेंटसाठी आहे, कोणतं डिव्हाइस लार्ज प्रेशर मेजरमेंटसाठी आहे, कोणतं डिव्हाइस अॅक्युरेट प्रेशर मेजरमेंटसाठी आहे, हे प्रश्न येतात, हे येतात. चला पुढे. तिसरा चॅप्टर, एक्सप्रेशन फॉर टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर, हायड्रोस्टॅटिक फोर्सेस ऑन बॉडीज. हायड्रोस्टॅटिक फोर्सेस ऑन बॉडीज हा चॅप्टर आहे. एक्सप्रेशन फॉर टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. टोटल प्रेशर म्हणजे काय, टोटल प्रेशर म्हणजे गॅमा ए एक्स बार किंवा एच बार, गॅमा ए एच बार. ठीक आहे, हे म्हणजेच रो जी ए एच बार, रो जी ए एच बार हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि तुमचा एच स्टारचा फॉर्म्युला आहे, म्हणजे ही प्लेट आहे, हिचं प्रेशर इथे ऍक्ट होतं, कुठे ऍक्ट होतं, तर सेंटर ऑफ प्रेशरला. तर ते जे पाण्यापासूनचं अंतर आहे ते बोलतो आपण एच स्टार. तर हा एच स्टारचा फॉर्म्युला विचारतात, आय जी अपॉन ए इंटू एच बार प्लस एच बार असा फॉर्म्युला आहे, आय जी अपॉन ए इंटू एच बार प्लस एच बार असा. ठीक आहे, तर याच्यावरती विचारतात, आणि याच्यामध्ये थेरी पण पॉइंट्स आहेत बऱ्यापैकी, ते नोट्स मध्ये दिलेत. ठीक आहे, बट मोस्ट इम्पॉर्टंट काय, तर सेंटर ऑफ प्रेशरचं कॅल्क्युलेशन म्हणजे कसं काढायचं दिलेल्या प्लेटसाठी कुठल्याही, आणि सेंटर ऑफ टोटल प्रेशर आणि सेंटर कुठे म्हणजे एच स्टार आणि तुमचा प्रेशर म्हणजे प्रेशर फोर्स आणि तो कुठे ऍक्ट होतो त्याची लोकेशन म्हणजेच एच स्टारची व्हॅल्यू, हे विचारलं जातं. आणि मग व्हेरियस शेपसाठी यांचे एक्सप्रेशन विचारले जातात की h/4 ला येतं की d/4 ला येतं, कुठे येतं बॉस. तर मग त्याचं थोडंसं अवलोकन करा, अभ्यास करा. चॅप्टर 4 इज बायोन्सी अँड फ्लोटेशन. त्याच्यातलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आर्किमिडीज प्रिन्सिपल, हे स्टेटमेंट खूप वेळा आले आणि पुन्हा येऊ शकतं. ठीक आहे, आणि सोपं आहे, एक सिंगल स्टेटमेंटची गोष्ट चालली. प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन, की पाण्यामध्ये जर आपण एखादी बॉडी बुडवली तर खालून वरच्या डायरेक्शनला बायंड फोर्स लागतो. जर आपण बाहेर वजन केलं ते 50 किलो भरतंय, पाणी खालून 10 फोर्स लावतोय, तर पाण्यात गेल्यावर वजन किती राहील, 40 राहील. तर हा लॉ ऑफ फ्लोटेशन आहे. ठीक आहे, अपॅरंट वेट, ट्रू वेट, तर तो लॉ ऑफ फ्लोटेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एखादी बॉडी जर पाण्यामध्ये इमर्स केली आपण, ठीक आहे, तर त्याचा एक असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि एक असतो सेंटर ऑफ बायोन्सी. तर मग हे टोटल डिस्टन्स कॅपिटल एच असतं आणि बुडालेलं डिस्टन्स स्मॉल एच असतं. मग हे जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर हा सेंटर ऑफ बायोन्सी आहे. हे डिस्टन्स बीजी जे असतं त्याचा फॉर्म्युला असतो h-h/2, हा फॉर्म्युला असतो. तर मग ते विचारलं जाऊ शकतं, फॉर्म्युला फॉर डिस्टन्स बीजी, आणि त्याच्यावरती सोपा न्यूमरिकल पण. मेटा सेंटर डेफिनेशन आणि मेटासेंट्रिक हाईट. तर मेटा सेंटर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, त्याचा बॉडीवरती कसा इम्पॅक्ट पडतो, म्हणजे तो स्टॅबिलिटीला प्रमोट करतो की अनस्टॅबिलिटीला प्रमोट करतो.
स्टॅबिलिटी क्रायटेरिया ऑफ फ्लोटिंग बॉडीज, तर डायरेक्ट टेबल दिलाय. स्टेबल इक्विलिब्रियम कधी, अनस्टेबल इक्विलिब्रियम कधी, न्यूट्रल कधी. इफ बी लाईज अबाउ जी तर काय, इफ एम लाईज अबाउ जी तर मेटासेंट्रिक हाईट इज पॉझिटिव्ह, सो इट इज स्टेबल इक्विलिब्रियम. या सगळ्या गोष्टी आहेत. टाइप्स ऑफ, आता हा चॅप्टर 5 आहे तुमचा फ्लुइड कायनामॅटिक्स. फ्लुइड कायनामॅटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यात बेसिक गोष्ट विचारली जाते ती म्हणजे टाइप्स ऑफ फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे काय, अनस्टेडी फ्लो म्हणजे काय. सो फ्लो पॅरामीटर्स बदलत आहेत नाहीत याच्या बेसिसवर स्टेडी अनस्टेडी आहे. फ्लो पॅरामीटर्स टाइम नुसार बदलतायत का, तर त्याच्यासाठी स्टेडी अनस्टेडी आहे. फ्लो पॅरामीटर्स हे स्पेस नुसार म्हणजे लोकेशन नुसार बदलतायत का, तर त्यासाठी युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म आहे. अशाच प्रकारे जर मिक्सिंग होत असेल खूप जास्त तर टर्ब्युलंट फ्लो, कमी मिक्सिंग होत असेल तर लॅमिनार फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो. त्याच्यानंतर तुमच्या रेनॉल्ड्स नंबरच्या व्हॅल्यूज लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो साठी, पाईप फ्लो मध्ये वेगळ्या व्हॅल्यूज आहेत आणि ओपन चॅनल साठी वेगळ्या व्हॅल्यूज आहेत. हे सगळं विचारलं जातं. त्याच्यानंतर तुमचं 1 डायमेन्शनल फ्लो, 2 डायमेन्शनल फ्लो आणि 3 डायमेन्शनल फ्लो यांची डेफिनेशन. तर हे नॉट सो इम्पॉर्टंट, हे इतकं पण इम्पॉर्टंट नाहीये. बट या यादीतलं तुम्ही सगळं करावं अशी माझी इच्छा आहे. बट जिथे नॉट सो इम्पॉर्टंट लिहिलंय त्याला तुम्ही स्किप करू शकतात. कंटिन्युटी इक्वेशन, त्याचे अझम्पशन्स आणि त्याचे इक्वेशन्स, बरोबर, ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. फाय फंक्शन म्हणजे व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन आणि साय फंक्शन म्हणजे स्ट्रीम फंक्शन यांचे ऍप्लिकेशन्स, फॉर्म्युले आणि त्यांच्या डेफिनेशन्स. जसं की इट इज अ स्केलर फंक्शन ऑफ स्पेस अँड टाइम हुज निगेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी डायरेक्शन. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी. मग एकामध्ये काय आहे, एकामध्ये विथ रिस्पेक्ट टू एनी डायरेक्शन गिव्स वेलॉसिटी कंपोनेंट्स इन दॅट डायरेक्शन, दुसऱ्यामध्ये ऍट राईट अँगल्स आहे. मग ते बघा, तो फॉर्म्युला दिलाय नोट्स मध्ये. बट फाय आणि साय वरती क्वेश्चन येतो. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन फ्लुइड मेकॅनिक्स. व्होर्टिसिटी विचारतात, व्होर्टिसिटी आणि रोटेशन यांचं रिलेशनशिप. सो व्होर्टिसिटी ही रोटेशनच्या दुप्पट असते. म्हणजे रोटेशन जर 2 आहे तर व्होर्टिसिटी 4 असेल. आणि हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. सर्क्युलेशन, लोकल अँड कन्व्हेक्टिव्ह ऍक्सिलरेशन. सर्क्युलेशन वर विचारतात की सर्क्युलेशन इज अँटी क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्याचं रिझन हे आपण लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे. लोकल अँड कन्व्हेक्टिव्ह ऍक्सिलरेशन. एक्झाम्पल्स ऑफ फ्री अँड फोर्स्ड व्हर्टेक्स फ्लो. फ्री व्हर्टेक्स फ्लो आणि फोर्स व्हर्टेक्स फ्लो नेचर मध्ये कुठे आढळतात. जसं आता तुमचा सेंट्रिफ्युगल पंप आहे. ठीक आहे, हा सेंट्रिफ्युगल पंप आहे. ओके, मग सेंट्रिफ्युगल पंपचे 2 पार्ट आहेत. एक तुमचं जे इम्पेलर आहे तो वाला पार्ट आणि दुसरा केसिंग वाला पार्ट. म्हणजे हा तुमचा केसिंग वाला पार्ट आहे आणि हा तुमचा इम्पेलर. मग इम्पेलर मध्ये टॉर्क लागतो म्हणजे एक्सटर्नल एजंट आहे जो फ्लुइडला रोटेट करतोय. म्हणजे तिथे फोर्सफुली काय केलं, फ्लोला रोटेट केलं, म्हणून तो फोर्स्ड व्हर्टेक्स येतो. सो तुम्हाला केसिंग विचारलं तर वेगळं उत्तर आहे आणि इम्पेलर विचारलं तर वेगळं उत्तर आहे. सो सेंट्रिफ्युगल पंपच्या केसिंग मधला फ्लो कसा, तर तो फ्री व्हर्टेक्स फ्लो आहे. बट जर इम्पेलर विचारताय तर तो फोर्स्ड व्हर्टेक्स फ्लो आहे. तर या गोष्टी वाचणं अपेक्षित आहे. वरपूल इन अ रिव्हर, बॉटमला ऑरिफिस असेल, बेसिन मधून पाणी फ्लो होतंय, त्याला कोणी गोल फिरवतंय का, आता नाही, तर इट इज फ्री व्हर्टेक्स फ्लो. असं सगळं आहे. आणि स्ट्रीम लाईन, स्ट्रीक लाईन, पाथ लाईन आणि टाइम लाईन या 4 लाईन्सच्या डेफिनेशन हे डायरेक्ट एक्झामला सापडेल. चला, नेक्स्ट इज फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड डायनामिक्स मध्ये तुम्हाला कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात. जसं की 6 फोर्सेस जनरली आपण घेतो, GPU TCS. ठीक आहे, याची मस्त ट्रिक आपण लेक्चर मध्ये सांगितलेली आहे. तुम्ही लेक्चर बघणार, तुम्हाला सगळे फोर्सेस पाठ होऊन जातील, त्याच्यावरून येणारे इक्वेशन्स पाठ होऊन जातील. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आहे, त्याच्यावरून वेगवेगळे इक्वेशन्स तयार झालेले आहेत. ग्रॅव्हिटी फोर्स, प्रेशर फोर्स, विस्कस फोर्स, टर्ब्युलन्स फोर्स, फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, असे 6 फोर्सेस आहेत. हे सगळे कन्सिडर केले तर त्याला न्यूटन्स इक्वेशन बोलतात. यातले काही सोडले तर मग रेनॉल्ड्स बनतो, तसाच नेव्हियर स्टोक्स बनतो. हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळं नोट्स मध्ये ऑलरेडी आहे. तर तुम्ही हे वाचणं अपेक्षित आहे. बॉडी फोर्स काय, सरफेस फोर्स काय, लिनियर फोर्स काय, हे वाचावं लागेल. ऑल एनर्जी इक्वेशन्स, एनर्जी इक्वेशन मी बोललो, नेव्हियर स्टोक्स, रेनॉल्ड्स इक्वेशन, युलर्स इक्वेशन, बर्नॉलीज इक्वेशन, न्यूटन्स इक्वेशन, हे सगळे आहेत. या सगळ्यांचे अझम्पशन्स इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन्स जे विचारले जातात ते विचारले जातात बर्नॉलीजची आणि युलरची. या दोघांचे अझम्पशन्स विचारले जातात.
ठीक आहे. अजम्पशन्स इन व्हेरियस इक्वेशन्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज. बर्नॉलीजचे ऍप्लिकेशन काय तर व्हेंचुरीमीटर, ऑरिफिस मीटर, पिटोट ट्यूब, फ्लो नोझल, हे सगळे बर्नॉलीजचे अजम्पशन आहेत, फ्लो मेजरमेंट डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे. व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स अँड देअर युजेस. रोटामीटर कशासाठी, हॉट वायर अॅनिमोमीटर कशासाठी, लेझर ड्रॉपलर अॅनिमोमीटर कशासाठी, हे सगळं विचारलं जातं. त्याच्यानंतर डेफिनेशन्स ऑफ पिझोमेट्रिक स्टॅग्नेशन आणि डायनामिक प्रेशर. जसं आता डायनामिक प्रेशर रो व्ही स्क्वेअर बाय 2 असतो. ठीक आहे. पिझोमेट्रिक प्रेशर रो जी एच असतो किंवा पी असतो, सिम्पली रो जी म्हणजेच पी. स्टॅग्नेशन प्रेशर असतो. स्टॅग्नेशन प्रेशर हेड म्हणजे काय, मग ते बर्नॉलीज वरून आपण सांगितलेलं आहे. कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर आणि मोमेंटम करेक्शन फॅक्टर यांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या फ्लोज साठी, पाईप फ्लो किंवा ओपन चॅनल फ्लो, लॅमिनारला काय, टर्ब्युलंटला काय, हे सगळं विचारलं जातं. दिस इज इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉली व्हेरी इम्पॉर्टंट. ऍप्लिकेशन्स ऑफ इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल आणि अँग्युलर मोमेंटम प्रिन्सिपल. अँग्युलर मोमेंटम प्रिन्सिपल म्हणजेच मोमेंट ऑफ मोमेंटम प्रिन्सिपल. इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल कुठे ऍप्लिकेबल आहे आणि अँग्युलर मोमेंटम प्रिन्सिपल कुठे ऍप्लिकेबल आहे हे वाचावं लागेल. हे डायरेक्टली एक्झामला येऊ शकतं. पुढे चॅप्टर 7 डेफिनेशन अँड व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन फॉर स्मॉल अँड लार्ज ऑरिफिस. आता 7वा आणि 8वा चॅप्टर मिळून एखादा प्रश्न येतो. हे 7वा आणि 8वा चॅप्टर काही मोठे पण नाही जास्त, ठीक आहे. 2-2, 3-3 पानाचे येतील, 2 पानाचे येतील जर फक्त शॉर्ट काढून घेतलं तर. आणि हे जे 2 चॅप्टर आहे 7वा आणि 8वा म्हणजे ऑरिफिस, माउथपीस आणि नॉचेस वेअर्स, तर याच्यामधून दोघं मिळून एक प्रश्न येऊ शकतो. आला तर आला तो पण. ठीक आहे. सो डेफिनेशन अँड व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन. सो स्मॉल आणि लार्ज रेक्टँग्युलर ऑरिफिस कशावरून ठरतं याचा एक क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया वाचावा लागेल. त्याच्यानंतर तुमचा कोएफिशिएंट ऑफ वेलॉसिटी, कोएफिशिएंट ऑफ डिस्चार्ज, कोएफिशिएंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स, हे सगळे वाचावे लागतील. स्मॉल सर्क्युलर ऑरिफिस, लार्ज रेक्टँग्युलर ऑरिफिस आणि ड्रोन्ड ऑरिफिस या तिघांचं डिस्चार्ज वाचावं लागेल. डिस्चार्ज कसा कॅल्क्युलेट करतात. सो स्मॉल सर्क्युलर ऑरिफिस आता डायरेक्ट Q इज इक्वल टू CDA इंटू व्ही करतात. व्ही म्हणजे √2GH. व्हॉट इज H? इट इज द हेड फ्रॉम द सेंटर ऑफ द ऑरिफिस. बट लार्ज रेक्टँग्युलरचा वेगळा फॉर्म्युला आहे, ड्रोनचा वेगळा आहे. ड्रोन इज नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. ड्रोन वाला जो पार्ट आहे इट इज नॉट सो इम्पॉर्टंट, बट स्मॉल आणि लार्ज रेक्टँग्युलर मोस्ट इम्पॉर्टंट, तो येऊ शकतो. टाइम रिक्वायर्ड टू एम्प्टी अ टँक. एक जर टँक आहे याला जर ऑरिफिस ॲट बॉटम आहे तर हा टँक किती वेळेमध्ये एम्प्टी होईल याचं एक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर ते इक्वेशन विचारलं जाईल. टाइप्स ऑफ माउथपीस अँड द व्हॅल्यूज ऑफ CR, CD, CC फॉर व्हेरियस माउथपीस, एस्पेशली बोर्डाज माउथपीस. हे CV ऍक्च्युअली CV, CD आणि CC च्या व्हॅल्यूज या वेगवेगळ्या माउथपीस साठी विचारल्या जातात. फॅक्च्युअल डाटा आहे, सगळं नोट्स मध्ये सापडून जाईल. सिमिलरली चॅप्टर 8 मध्ये डिस्चार्ज इक्वेशन विचारला तर ट्रायंग्युलर आणि रेक्टँग्युलर नॉच, ही ट्रायंग्युलर नॉच, ही रेक्टँग्युलर नॉच किंवा वेअर, याच्यावरून किती डिस्चार्ज पास होतो, याच्यावरून किती डिस्चार्ज पास होतो, यांचे सेपरेट इक्वेशन्स आहेत, ते इक्वेशन्स वाचावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला ओगी आणि ब्रॉड क्रिस्टेड वेअरचा फॉर्म्युला पण लक्षात घ्यावा लागेल, तर तो आला पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये, तो विचारला जाईल. डिस्चार्ज मोजतो आपण ऑन द बेसिस ऑफ हेड. हेड चुकीचा मोजला तर डिस्चार्ज चुकीचा होईल. म्हणून हेड मध्ये काहीतरी एरर झाला तर डिस्चार्ज मध्ये काहीतरी एरर होईल. तर किती पर्सेंटेज एरर हेड मध्ये झाला तर किती पर्सेंटेज एरर डिस्चार्ज मध्ये होईल, म्हणजे सेन्सिटिव्हिटी काय आहे त्या गोष्टीची. इकडे हेड मोजताना जर 10% चूक झाली तर डिस्चार्ज किती टक्के चुकेल, असे न्यूमरिकल्स येतात. तर हे रेक्टँगलचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि ट्रायंगलचा क्रायटेरिया वेगळा आहे. ठीक आहे. क्रायटेरिया काय आता मी सांगत नाही. एरर इन डिस्चार्ज ड्यू टू एरर इन हेड एक फक्त एक्सप्लेन करून देतो. जर रेक्टँगल असेल, रेक्टँगल तर 1.5 टाइम्स आहे क्यू मध्ये, 1.5 टाइम्स आहे हेडच्या, म्हणजे हेड मधला एरर जर 1% असेल तर डिस्चार्ज मधला एरर हा 1.5% असेल, म्हणजे 1.5 टाइम्स. So 1% error in the measurement of head causes 1.5% error in the measurement of discharge. This is for rectangular orifice. Triangle साठी हा आकडा 2.5 हे येतं किंवा असा न्यूमरिकल येतो.
इट इज इंपॉर्टंट. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. वेलॉसिटी अँड अप्रोच, वेलॉसिटी ऑफ अप्रोच अँड इट्स हेड. तर अप्रोच वेलॉसिटी व्ही असेल तर अप्रोच वेलॉसिटीमुळे येणारा हेड हे एच ए असेल. सो व्हीए स्क्वेअर अपॉन 2g विल बी एच ए. तर अशी ती कन्सेप्ट आहे, ती तुम्ही बघा. सप्रेस्ड वेअर आणि कॉन्ट्रॅक्टेड वेअरचा डिफरन्स काय, व्हेंटिलेटेड वेअर म्हणजे काय, सिपोलेटिव्ह वेअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट 1:4 साइड स्लोप, अँगल काहीतरी असतो, तो अँगल वाचा. कंडिशन ऑफ मॅक्सिमम डिस्चार्ज फॉर ब्रॉड क्रेस्टेड वेअर. ब्रॉड क्रेस्टेड वेअर मध्ये 2/3 हेड लॉस झाल्यावर की 1/3 हेड लॉस झाल्यावर, हा प्रश्न शोधा. ठीक आहे. सो कंडिशन ऑफ मॅक्सिमम डिस्चार्ज ब्रॉड क्रेस्टेड वेअर मध्ये विचारलं जाऊ शकतं. चॅप्टर 8. त्याच्यानंतर चॅप्टर 9. चॅप्टर 9 मध्ये डार्सी, हा कोणता चॅप्टर आहे, पाईप फ्लोचा, लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लोचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये डार्सी-विसबॅचचा जो फॉर्म्युला आहे 4FL v²/2gd, हा फॉर्म्युला आणि याचे कन्क्लुजन्स ते नोट्स मध्ये आहेत, पण ते एक्झामला येईल. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन दिस चॅप्टर. कॅल्क्युलेशन फॉर्म्युला फॉर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड फ्रिक्शन फॅक्टर इन टर्म्स ऑफ रेनॉल्ड्स नंबर. म्हणजे तुम्हाला एफ आणि एफ डॅश इन टर्म्स ऑफ रेनॉल्ड्स नंबर फाइंड करायचा आहे, तर याचे पण एक्सप्रेशन दिलेले हे विचारलं जातं. वेलॉसिटी प्रोफाईलचा शेप कसा, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट. या चॅप्टर मध्ये काही नाही वाचलं तर चालेल, पण पहिला, ठीक आहे, आणि तिसरा हा वाचलाच पाहिजे. आणि ते झाल्यावर मग चौथा, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज फॉर लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो. अल्फा लॅमिनार फ्लो थ्रू पाईप्स 2 असतो, फ्लो थ्रू प्लेट्स 1.5 असतो, टर्ब्युलंट फ्लो 1.33 असतो. ठीक आहे, असं वेगवेगळं असतं. बीटाच्या पण व्हॅल्यूज असतात वेगवेगळ्या. लॅमिनार सबलेअर म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय, लॅमिनार सबलेअरची थिकनेस 11.6 न्यू स्टार, निकुडसेज एक्सपेरिमेंट त्याच्यानुसार आलेलं आहे ते. ठीक आहे. तर ते आहे. हेगन-पॉसुलेप इक्वेशन ते पण आहे. ते काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, नॉट सो इम्पॉर्टंट, बट हे व्हेरी इम्पॉर्टंट. डायनामिक विस्कॉसिटी आणि कायनेमॅटिक विस्कॉसिटी काढण्याच्या मेथड्स आहेत. त्या मेथड्सचे नाव फक्त, मग 4 मेथड्स आहेत. जसं रोटेटिंग सिलेंडर मेथड आहे, त्याच्यानंतर तुमचं फॉलिंग स्पियर रेजिस्टन्स मेथड आहे, त्याच्यानंतर ऑरिफिस टाइप विस्कोमीटर आहे, सेबोल्ट, इंगलर, रेडवूड वगैरे. तर जे ऑरिफिस टाइप विस्कोमीटर आहे ते कायनेमॅटिक विस्कॉसिटी साठी आहे, बाकी सगळे डायनामिक साठी. ठीक आहे. कायनेमॅटिक विस्कॉसिटी. लॅमिनार सबलेअर हेले-शॉ फ्लो म्हणजे काय असं विचारू शकतात. फ्लो थ्रू 2 पॅरलल प्लेट्स. लॅमिनार फ्लो थ्रू 2 पॅरलल प्लेट्स इज हेले-शॉ फ्लो. आणि हेले-शॉ फ्लोचा अल्फा काय असतो, तर तो 1.5 असतो. मग हे विचारलं जातं. हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे वाचावं लागेल तुम्हाला. चॅप्टर 10 इज फ्लो थ्रू पाईप्स. याच्यामध्ये मेजर लॉस म्हणजेच कोणता, HF वाला, 4FL v²/2gd किंवा मग F'(L v²/2gd. हे सगळं क्लॅरिफाय केलेलं आहे आपण लेक्चर्स मध्ये. मायनर लॉसेस खूप सारे आहेत, बट एक्झामला इम्पॉर्टंट कोणते, एनलार्जमेंट लॉस, कॉन्ट्रॅक्शन लॉस, इनलेट आणि आउटलेट लॉस, हे 4 करायचे. ग्लोब वॉल बिल, त्याच्यानंतर ऑब्स्ट्रक्शन इन पाईप, काही गरज नाही, फक्त एवढंच करायचं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ HL अँड TL. हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन कशी बनते, टोटल एनर्जी लाईन कशी बनते, दोघांमधला डिफरन्स काय शो करतो, तर कायनेटिक हेड शो करतो. डायमीटर ऑफ पाईप बदलवला तर कोणती लाईन खाली किंवा वर होते, हे सगळं विचारलं जाऊ शकतं. सिरीज आणि पॅरलल पाईप सिस्टीम्स चे कॅरेक्टरिस्टिक्स काय, इक्विव्हॅलंट पाईप थिअरी कोणती थिअरी आहे, तर दुपिट्स थिअरी आहे. जेव्हा पाईप्स मधून पाणी फ्लो होतं तर पॉवर ट्रान्समिट होते, तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशनची कंडिशन काय आणि त्याची इफिशियन्सी काय, किंवा सेम गोष्ट नोझलच्या बाबतीत पण, तर हे विचारलं जातं. सो चॅप्टर 10 इज ऍक्च्युअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो याच्यातले एक पॉइंट्स नीट करा. वॉटर हॅमर फेनॉमिना जो आहे त्याच्यामध्ये सडन क्लोजर म्हणजे वॉल असतो. ठीक आहे, म्हणजे काय, नळ असतो, टॅप असतो, तो आपण सडनली बंद केला किंवा स्लोली बंद केला, त्याच्या बेसिसवर ठरतं की सर्ज सेटअप होणार आहे का, म्हणजे वॉटर हॅमर इफेक्ट दिसणार आहे. सो तो आपण स्लोली क्लोज केला की ग्रॅज्युअली क्लोज केला, याची डेफिनेशन आहे, फॉर्म्युला आहे, की तो फॉर्म्युला ठरवतो की वॉल सडनली क्लोज झाला की बंद. तर तो फॉर्म्युला कोणता, तो फॉर्म्युला वाचावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 11
व्हेरियस नॉन डायमेन्शनल नंबर्स कोणते कोणते आहेत? रेनॉल्ड्स नंबर, युलर नंबर, फ्रूड नंबर, मार्क नंबर, अजून कोणता आहे? वेबर नंबर. सो हे एवढे नंबर, यांचे फॉर्म्युले, यांच्या डेफिनेशन्स, हे मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग क्लासिफिकेशन. जसं रेनॉल्ड्स नंबर 2000च्या खाली असेल पाईप फ्लो मध्ये, तर लॅमिनार फ्लो 4000च्या पुढे असेल तर टर्ब्युलंट फ्लो, ओपन चॅनलला वेगळा हिशोब आहे. सब फ्रूड नंबर लेस दॅन 1 असेल, सब क्रिटिकल फ्लो ग्रेटर दॅन 1 असेल, सुपर क्रिटिकल फ्लो ओपन चॅनल्स मध्ये इक्वल टू 1 असेल तर क्रिटिकल फ्लो. मार्क नंबर, त्याच्या पण काही व्हॅल्यूज आहेत, टेबल दिलेला आहे, मग तोच सगळा वाचावा लागेल. सुपरसॉनिक कधी, हायपरसॉनिक कधी, ट्रान्ससॉनिक कधी. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ REFR मॅक, तेच बोललो मी. डिस्टॉर्टेड आणि अनडिस्टॉर्टेड मॉडेल्सची डेफिनेशन. वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल स्केल सेम असेल, अनडिस्टॉर्टेड मॉडेल. वर्टिकल हॉरिझॉन्टल स्केल वेगवेगळे असतील, डिस्टॉर्टेड मॉडेल. फ्रूड नंबर, फ्रूड्स मॉडेलला वरती न्यूमरिकल, ते आता तुम्हाला डिटेल बघावं लागेल. सो हा पॉइंट थोडासा लेंदी आहे, ठीक आहे. आणि फुरियर, आता हे जे आहेत ना, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा पहिला पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पॉइंट 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही नाही केलं चालेल, पहिला आणि दुसरा करायचा. फुरियर्स प्रिन्सिपल काय आहे, बकिंगहॅम पायथरम काय, दीज आर मायनर पॉइंट्स, स्किप केले तरी चालतील, ठीक आहे. हे तिघ जे स्किप केले तर चालतील. डोंट स्किप, बिलकुल नाही. पुढे आता बघा, मी जरी म्हटलो हे स्किप केलं तरी चालतील, मी हे का बोलतोय? 99% प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवर बोलतोय की 99% प्रश्न इथूनच येईल. द 1% चान्स इज द क्वेश्चन कॅन कम फ्रॉम हिअर, बट यू हॅव वास्ट सिलेबस. दिस इज ओनली फॉर FM. याच प्रकारे ऑल सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर आधी बेसिक बेसिक करा. वेळ उरला तर मग या एक्स्ट्रा गोष्टी करायच्या. समजलं ना? असा तो मुद्दा आहे, बोलायचा उद्देश. सर तुम्ही तर म्हटले होते की हे स्किप करू शकतात आणि प्रश्न याच्यातच येऊन गेला, आता मग तुम्ही मला देव समजता याचा अर्थ. याच्यावर तुम्हाला असे वाटेल की व्हिडिओ कशाला बनवतोय मग. तर आता मग बघा, खरंच वाटत असेल तर तुम्ही विचार करा की मी आता हे पण नको सांगू का. मग मोस्ट इम्पॉर्टंट काय, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हेच येईल असं नाही, याच्यापैकी येण्याचा चान्स प्रोबॅबिलिटी आहे. सो हे जास्त येऊ शकतं, हे कमी येऊ शकतं, याला तुम्ही थोडंफार स्किप करू शकता. पुढे चॅप्टर 12 नो स्लिप कंडिशनची डेफिनेशन विचारू शकतात. व्हेरियस थिकनेसेस, बाउंड्री लेअर जे चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये थोडं कन्व्हेन्शनल ओरिएंटेड मॅटर जास्त आहे, लॉंग लेंथ न्यूमरिकल जास्त आहे. सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारण्यासारखं थोडं कमी आहे. ड्रॅग अँड लिफ्टचे लोकल कोएफिशियंट्स व्हेरियस शेपसाठी. फ्लो सेपरेशन कोणत्या पॉइंटला होतं ते, प्रेशर ग्रेडियंट कसा बदलतो ते, हे तुम्हाला विचारलं जाईल. सो नो स्लिप कंडिशन पण नीट वाचून घ्या. बाउंड्री लेअर हा चॅप्टर लास्टला करायचा, सगळ्यात लास्टला. ड्रॅग अँड लिफ्टचा फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल पण येतात. टोटल ड्रॅग म्हणजे फॉर्म ड्रॅग आणि शियर ड्रॅग काय डिफरन्स आहे ते बघा. टँजेन्शियल फ्लो आणि पॅरलल फ्लो. टँजेन्शियल फ्लो आणि पॅरलल फ्लो यांच्या कंडिशन्स बघाव्या लागतील. ड्रॅग ऑन अ स्पियर हे स्टोक्स सोल्युशन हा फॉर्म्युला आहे, तो वाचावा लागेल. ओसिन फॉर्म्युला नोट्स मध्ये दिला आहे, तो वाचावा लागेल. त्याचे ऍप्लिकेशन्स वाचावे लागतील. हे स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे. CD व्हॅल्यूज फॉर डिफरंट रेनॉल्ड्स नंबर हे इम्पॉर्टंट आहे, हे येऊ शकते एक्झामला. टर्मिनल वेलोसिटीची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. मॅग्नस इफेक्ट इम्पॉर्टंट आहे, थेरी पॉइंट आहे, जस्ट 3-4 ओळी तेवढंच वाचायचं. लास्ट चॅप्टर ओपन चॅनल फ्लो, जो सगळ्यात वास्ट चॅप्टर आहे. ओके, बट याच्यामध्ये प्रश्न 1 किंवा 2 जास्त नाही, त्याच्यामुळे वेळ नसेल तर हा चॅप्टर स्किप करू शकतात. बट एक प्रश्न याच्यावरती येणार आहे, हे लक्षात घेऊन चला. पण मग एवढे सगळं वाचावं लागेल, खूप सारे पॉइंट्स आहेत. चॅनल पॅरामीटर्स, विड्थ ऑफ चॅनल, टॉप विड्थ, एरिया, वेटेड पेरिमीटर, हायड्रॉलिक मीन डेप्थ, हायड्रॉलिक रेडियस म्हणजेच हायड्रॉलिक डेप्थ ते वेगळं डी. तर ते सगळे पॅरामीटर्स फॉर रेक्टँगल, ट्रायंगल, ट्रॅपेझॉइडल, सर्कल हे माहिती पाहिजे. सो हा रट्टावाला आयटम आहे. वाईड रेक्टँग्युलर चॅनलची डेफिनेशन काय, डेप्थच्या 50 टाइम्स विड्थ असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त, डेप्थच्या 50 टाइम्स विड्थ असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याला वाईड रेक्टँग्युलर चॅनल बोलतात. बस एवढंच वाचायचंय, दुसरं नाही काही.
आय मीन टू से वाइड रेक्टँग्युलर चॅनल, तर आय एम सेइंग ओनली वाइड रेक्टँग्युलर चॅनलची डेफिनेशन, तर मी डेफिनेशनच. याचा मिनिंग बिलकुल असा, या पॉइंटचा मिनिंग बिलकुल असा नाहीये की हेडिंग दिली मग त्या टॉपिकवर त्या पॉइंट वरती 4-5 पानं असतील बघ. हा पॉइंट म्हणजे एवढाच पॉइंट हे सांगतोय मी. टाइप्स ऑफ फ्लो इन चॅनल्स अँड प्रॅक्टिकल ऑकरन्स. आता हे कोणतं आहे, तर स्टेडी फ्लो होतो, ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो होतो, रॅपिडली व्हॅरिड फ्लो होतो, अनस्टेडी फ्लो होतो. कोणतं कुठे अवेलेबल आहे, जसं बॅक वॉटर कर्व ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो आहे, हायड्रॉलिक जम्प रॅपिडली व्हॅरिड फ्लो आहे, फ्लड वेव्ह ग्रॅज्युअली व्हॅरिड अनस्टेडी फ्लो, GVUF फ्लड वेव्ह. मग हे एक्झाम्पल सगळे नोट्स मध्ये दिलेत. तो एक चार्ट आहे, त्या चार्ट मध्ये सगळं लिहिलेलं आहे. तेवढाच चार्ट मला वाचायचा आहे. त्याच्यावरती 5-6 प्रकारचे MCQs बनतात, ते कव्हर अप करण्यासाठी हा टॉपिक. पण हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 52 नंबर पेजवर दिलंय ते फ्लुइड मेकॅनिक्सच्या नोट्स मध्ये. वेलॉसिटी प्रोफाईल, आयसोवेल्स अँड 2 पॉइंट फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज वेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन. 20% नॉर्मल डेप्थ, 60% नॉर्मल डेप्थ, 80% नॉर्मल डेप्थ असं आपण कॅल्क्युलेशन करतो आणि त्या लेवल्सला वेलॉसिटी काढतो. 20% नॉर्मल डेप्थला, 80% नॉर्मल डेप्थला आपण वेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन करतो. त्याला V0.2, V0.8, V0.6 असं बोलतात. आणि त्याच्यावरून ऍव्हरेज वेलॉसिटी काढतो. फ्लोट्सचा यूज करतो वगैरे वगैरे, ऐकलं असेल. बट इथे आयसोव्हेल म्हणजे इक्वल वेलॉसिटी कंटूर्स. आणि वेलॉसिटी प्रोफाईल कशी असते, तर जनरली असते लोगॅरिथमिक. ठीक आहे, ओपन चॅनल्स मध्ये. सो हे विचारलं जाईल. बाउंड्री शियर स्ट्रेस इक्वेशन अँड न्यूमरिकल्स. बाउंड्री शियर स्ट्रेस इक्वेशन गॅमा R इंटू S0 त्याचा न्यूमरिकल. फ्रूट नंबर फॉर व्हेरियस फ्लो अँड चॅनल शेप्स. ट्रायंग्युलर चॅनलचा फ्रूट नंबर वेगळा असतो, रेक्टँगलचा वेगळा असतो, तर ते विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशन ऑफ YC, Y0, Y1 अँड Y1 डॅश. डेफिनेशन कसली, तुमची क्रिटिकल डेप्थची, नॉर्मल डेप्थची आणि अल्टरनेट डेप्थची. ट्रायंग्युलर आणि रेक्टँग्युलर चॅनल साठी क्रिटिकल डेप्थ आणि क्रिटिकल एनर्जी, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. सेक्शन फॅक्टर, चॅनल कन्व्हेयन्स, चेझिस कॉन्स्टंट, मॅनिंग्स कॉन्स्टंट, या सगळ्यांचे युनिट आणि डायमेन्शन. डेफिनेशन आणि डायमेन्शन पण. एकदम छोटे छोटे प्रश्न, एक सिंगल आहे, पान भर काहीच नाही याच्यामध्ये. हे सेक्शन फॅक्टर 2-3 ओळींचा आहे, एक फॉर्म्युला आहे, युनिट काढायचं, डेफिनेशन काढायचं, संपला विषय. तसंच प्रत्येकाचं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिटिकल फ्लो. ऍट क्रिटिकल फ्लो क्रिटिकल एनर्जी इज मिनिमम. ठीक आहे, डेप्थ इज नायदर मिनिमम नॉर मॅक्सिमम. डेप्थ इज कॉल्ड क्रिटिकल डेप्थ. वेलॉसिटी इज क्रिटिकल वेलॉसिटी. स्पेसिफिक फोर्स इज मिनिमम फॉर अ गिवन डिस्चार्ज. बस झालं, हे 4 पॉइंट. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेसिफिक एनर्जी कर्व जेईला स्किप करू शकतात. जेई किंवा सीए ला स्पेसिफिक एनर्जी कर्व ही स्किप करू शकतात तुम्ही, कारण त्याच्यावरती मग असं नाही होणार की स्पेसिफिक एनर्जी कर्व ड्रॉ करून दाखवावं असं. तर ते दुसरीकडे कव्हर अप होतील क्वेश्चन. स्पेसिफिक एनर्जीवर न्यूमरिकल विचारू शकतील किंवा सोपं काहीतरी, किंवा क्रिटिकल फ्लोवर विचारतील. पण स्पेसिफिक एनर्जी कर्व जी आहे ती तुम्ही स्किप करू शकता. मॅनिंग्स फॉर्म्युला आणि चेझिस फॉर्म्युला हे विचारू शकतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिटिकल फ्लो कंडिशनचे एक्सप्रेशन काय, TQ² = 1, ते वाला एक्सप्रेशन. मोस्ट इकॉनॉमिकल इज व्हेरी इंपॉर्टंट, व्हेरी इंपॉर्टंट. युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक फोर्स. ठीक आहे, GVF चे अझम्पशन्स आणि GVF प्रोफाइल्सचं कम्प्युटेशनच्या व्हेरियस मेथड्स. स्टँडर्ड स्टेप मेथड, डायरेक्ट स्टेप मेथड, वेंटी-चाऊ मेथड, इंटिग्रल मेथड. ठीक आहे, तर अशा मेथड्स आहेत, फक्त नाव, बाकी काहीच नाही. मोस्ट इकॉनॉमिकल चॅनलची डेफिनेशन, सिग्निफिकन्स, इकॉनॉमी. ठीक आहे, एलिमेंट्स फॉर व्हेरियस शेप्स. जसं आता रेक्टँगल आहे तर रेक्टँगल इज अ हाफ स्क्वेअर. ट्रॅपेझॉइडल आहे तर ट्रॅपेझॉइडल इज अ हाफ रेग्युलर हेक्सागॉन. जर ट्रायंग्युलर असेल तर ट्रायंग्युलर इज द 90 डिग्री नॉचवाला. ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री जो अपेक्स अँगल आहे तो 90 डिग्री असेल.
तेव्हा तो ट्रायंग्युलर जो असतो तो मोस्ट इकॉनॉमिकल असतो. आणि सर्कलमध्ये कंडिशन ऑफ मॅक्सिमम डिस्चार्ज वेगळी आहे आणि कंडिशन ऑफ मॅक्सिमम वेलोसिटी वेगळी आहे. 0.81D 0.95D दॅट इज द थिंग. तर ते तुम्हाला वाचावं लागेल. नेक्स्ट व्हेरियस स्लोप्स. आता व्हेरियस स्लोप्स कोणते? तर क्रिटिकल स्लोप, माइल्ड स्लोप, स्टीप स्लोप, हॉरिझॉन्टल स्लोप, ऍडव्हर्स स्लोप, एवढे स्लोप्स असतात. आणि या प्रत्येक स्लोपला मग तुम्ही जीवीएफच्या प्रोफाईल्स वेगळ्या तयार होतात. जसं M1 प्रोफाईल, M2 प्रोफाईल, M3 प्रोफाईल. माइल्ड मध्ये 3 प्रोफाईल बनतात. तशा स्टीप मध्ये 3 बनतात, S1, S2, S3. ऍडव्हर्स मध्ये 2 बनतात, हॉरिझॉन्टल मध्ये 2 बनतात आणि क्रिटिकल मध्ये 2 बनतात. सो हे सगळं नोट्स मध्ये आहे. बट हे विचारलं जाऊ शकतं टोटल किती प्रोफाईल आहेत भाऊ? 15 आहेत की 12 आहेत? टोटल 12 प्रोफाईल आहेत. माइल्डच्या 3, स्टीपच्या 3, बाकी सगळ्या तिघांच्या 2-2 म्हणजे ते 6 हे 6 12. आरव्हीएफ म्हणजे हायड्रॉलिक जंप. या हायड्रॉलिक जंपची डेफिनेशन की सब क्रिटिकल फ्लो सुपर क्रिटिकलला मीट होतो की सुपर क्रिटिकल सब क्रिटिकलला. म्हणजे कोणत्या फ्लूइड नंबर मधून कोणत्या फ्लूइड नंबर मध्ये गेलं की हायड्रॉलिक जंप फॉर्म होते, असा सिंपल प्रश्न. क्लासिफिकेशन ऑफ जंप. जंप चॉपी आहे, स्ट्रॉंग आहे, अंडुलर आहे, कशी आहे? आणि फ्रूट अपस्ट्रीम फ्लूइड नंबरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन. ठीक आहे. हायड्रॉलिक जंपचा फॉर्म्युला पण विचारतात. बेलंगर मोमेंटम इक्वेशन 2 आहेत ते. त्याच्यानंतर मग एनर्जी लॉसचं इक्वेशन, बेलंगर मोमेंटम इक्वेशन्स फॉर कॉन्जुगेट डेप्थ्स अँड लेंथ ऑफ जंप पण विचारतात. एनर्जी लॉस फॉर्म्युला आणि त्याच्यावरती न्यूमरिकल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सर्जेस. काय होतं की सडनली जर गेट क्लोज केलं तर एक सर्ज तयार होते. जर हे गेट असेल, बरोबर, इकडनं पाणी इकडे फ्लो होतंय, काय सांगतोय, इकडनं पाणी इकडे फ्लो होतंय, हे गेट असेल, हे गेट सडनली बंद केलं तर या बाजूला पण एक वेव्ह ट्रॅव्हल करते आणि या बाजूला एक वेव्ह ट्रॅव्हल करते. म्हणजे गेटच्या दोघं बाजूला सर्ज सेटअप होतात. एक सर्ज पॉझिटिव्ह सेटअप होते आणि एक सर्ज निगेटिव्ह सेटअप होते. म्हणजे एका बाजूला सरप्लस वॉटर दिसून येतं जनरल लेवलच्या आणि दुसऱ्या बाजूला डेफिसिट सप्लाय दिसून येतो. तर त्या दोघं आपापल्या दिशेला ट्रॅव्हल करतात. एकाला पॉझिटिव्ह बोलतात, एकाला निगेटिव्ह बोलतात. कोणाला कोणतं बोलतात, कोणत्या साईडला कोणती. अपस्ट्रीमची अपस्ट्रीमला ट्रॅव्हल करते, डाऊनस्ट्रीमची डाऊनस्ट्रीमला ट्रॅव्हल करते की उलट. मग निगेटिव्ह अपस्ट्रीमला ट्रॅव्हल करते की पॉझिटिव्ह अपस्ट्रीमला ट्रॅव्हल करते. हे सगळ्या कंडिशन आहेत. 4च कंडिशन आहेत. एकदा कन्सेप्ट कळली का तुम्हाला पाठ करायचं काम नाही पडत. पण हा असा एक पॉइंट आहे, हा तुम्ही स्किप केला तरी चालेल. बट ऍक्च्युली काय आहे की मी याला नोट्स मध्ये ऑलरेडी शॉर्ट करून हे केलंय. असं नाही की पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्जेसचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. सोपं आहे ते, एकदम सोपं आहे. जनरल आहे, हाफ पेज आहे फक्त. हाफ पेज मध्ये 4 डायग्राम आहेत. 4 डायग्राम वरून 4 नाही जवळपास 8 न्यूमरिकल क्रिएट होऊन जातात. 8 MCQs ते क्लिअर होऊन जातील एकदा कन्सेप्ट कळली तर. मग ते तुम्ही लेक्चर मध्ये बघून घेणार. आता राहिली गोष्ट लास्ट, न्यूमरिकल्स कशा कशावर येतात. तर बघा, विस्कोसिटीचं जे इक्वेशन आहे म्यू इज इक्वल टू टाऊ इज इक्वल टू म्यू डीयू बाय डी वाय. तर स्लाइडिंग ब्लॉक वाला प्रॉब्लेम आहे. असा ब्लॉक असतो, इथे ऑइल फिल्म असते, मग टाऊ इज इक्वल टू म्यू डीयू बाय डी वाय. मग ते आपल्याला ब्लॉकची वेलॉसिटी देऊन देतात, सरफेस वेलॉसिटी 0. इथे कोणता लुब्रिकंट टाकलाय त्याचा म्यू देऊन देतात. शियर विचारतात, हे डिस्टन्स पण देऊन देतात. सरफेस टेन्शन, जेट, ड्रॉपलेट, एअर बबल, सोप बबल, या 4 न्यूमरिकल. कॅपिलॅरिटीवर सिंपल न्यूमरिकल, बल्क मॉड्युलसवर सिंपल न्यूमरिकल आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड और प्रेशर वेव्ह, सेलेरिटी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर त्याच्यावरती पण. बट मोस्ट इम्पॉर्टंटली याच्यावरती VIMP फॉर JEE 2 नंबर. पण असं नाही की बाकीचे करायचे नाही, कारण एकाच प्रकारचा न्यूमरिकल आहे. म्हणजे हा न्यूमरिकल एकदा सॉल्व्ह केला का समजून जाऊ तुम्हाला. ठीक आहे. बट जर वेळच नाहीये तर मग ऍटलिस्ट 2 नंबर तरी करायचंच. पुढे चॅप्टर 2 हायड्रॉलिक रॅम. हायड्रॉलिक रॅमचा न्यूमरिकल येतो. ठीक आहे. ते एका बाजूला पिस्टन एक असतं, एका बाजूला प्लंगर असतो, मग एका बाजूला वजन दिलं, दुसऱ्या बाजूला किती फोर्स लागेल तो वाला. P इज इक्वल टू रो GH वर सिंपल प्रॉब्लेम. जसं की हे असं आहे आणि हे अंतर जे हे आहे 3 मीटर, बरोबर, आणि इथे काय वॉटर आहे. तर सांगा व्हॉट इज द प्रेशर ऍट पॉइंट. सो इट इज रो GH. सो इट विल बी 1000 इंटू 9.81 इंटू हाईट इज 3. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आन्सर येऊन जाईल 9810 इंटू 3. सो ते जे काही येऊन जाईल ते. ठीक आहे. मग अशा प्रकारचं सोपा इक्वेशन. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर यांचं इंटर कन्वर्जन, की ऍब्सोल्यूट प्रेशर एका पॉइंटला इतकं आहे तर सांगा गेज प्रेशर किती होईल.
किंवा गेज प्रेशर एका पॉइंटला इतकं इतकं आहे, तर सांगा ऍब्सोल्यूट किती होईल. सपोज पॉझिटिव्ह गेज प्रेशर रेकॉर्ड केलं गेलं 50 किलो पास्कलचं. ठीक आहे, पॉझिटिव्ह गेज प्रेशर. तर सांगा ऍब्सोल्यूट प्रेशर किती आलं त्या पॉइंटचं. एका पॉइंटला पॉझिटिव्ह गेज प्रेशर 50 किलो पास्कल होतं, तर ऍब्सोल्यूट किती आलं. तर फक्त काय करायचं असतं, याच्यामध्ये प्लस 101.325 करायचं असतं. काय हे 101.325 ऍटमॉस्फेरिक आहे. म्हणजे याचा अर्थ 50 मध्ये तुम्ही हा आकडा ऍड करा, तर ते होऊन जाईल 151.325. हे झालं ऍब्सोल्यूट, संपला विषय. ठीक आहे. असं पिझोमीटरचा सिंपल हे सगळं शिकवलंय क्लासरूम मध्ये, म्हणजे आपल्या कोर्स मध्ये सगळं शिकवलेलं आहे, नोट्स मध्ये सगळं आहे. फक्त तुम्हाला मी गाईडलाईन करून देतोय की काय वाचायचंय काय नाही. नोट्स बघून असं नको वाटायला की याच्यात काय वाचू यार, इतकी मोठी नोट्स आहे बा, 150 पानाची, 150-200 पानाची. इंटर कन्व्हर्जन प्रॉब्लेम ऑन गेज अँड ऍब्सोल्यूट झालं. पिझोमीटर सिंपल प्रॉब्लेम कसं असतं, एक पाईप असतो असा आणि त्याला एक अशी पिझोमीटर लावलेलं असतं दांडी, आणि याच्यामध्ये वॉटरची लेवल मार्क केलेली असते. इथं ए पॉइंट असतो आणि ते विचारतात व्हॉट इज द प्रेशर ऍट पॉइंट ए. जर याच्यामध्ये हा जो पाईपचा टॉप एज आहे याच्यापासून हा 3 सेंटीमीटर वरती आहे आणि पाईपचा जो डायमीटर आहे तो आहे 6 सेंटीमीटर. मग काय होईल, हे सेंटर पासून मोजावं लागेल 3 आणि 3, आणि मग तो रो जी एच करू शकता तुम्ही. कसा येईल तो, रो इंटू जी इंटू एच. असं सगळं शिकवलेलं आहे. ते आता काय मी शिकवत नाही तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला नाही जरी समजलं तर तो विषय सोडून द्या की बा हा काय सांगतोय समजत नाही. नाहीच समजणार, कारण फास्ट शिकवतोय. ज्यांचं झालं असेल आधी त्यांना कळून जाईल. आणि मी शिकवत नाही, पहिली गोष्ट मी जास्त नमुना दाखवला की असं काहीतरी न्यूमेरिकल असतो बॉस. ठीक आहे, नोट्स मध्ये ते दिलंय, सॉल्व्ह पण केलंय. डिफरन्स ऑफ प्रेशर अँड मॅनोमीटर प्रॉब्लेम. शक्यतो हे नॉट फॉर जेई, शक्यतो हे जेईला येणार नाही. प्रॉब्लेम थोडा मोठा होऊन जातो, बट आलं तरी लगेच किती व्हायचं की सरांनी तर नाही सांगितलं होतं, हे कसं काय आलं. थोडा लेंदी प्रॉब्लेम राहील तो, त्याच्यामुळे येण्याचा चान्स कमी आहे डिफरन्स वाला, पण हा येऊ शकतो. ठीक आहे, कारण हा छोटा प्रॉब्लेम असतो. चॅप्टर 3 एकच प्रकार येतं, कॅल्क्युलेशन ऑफ बायंड फोर्स किंवा डिस्टन्स बीजी. बस एवढंच येऊ शकतं की हा एक ब्लॉक आहे. ठीक आहे, हा 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा ब्लॉक आहे आणि हा अर्धा बुडून गेला तर किती बायंड फोर्स लागेल. अर्धा बुडून गेला. ठीक आहे, तर याचा आन्सर एकदम सिंपल आहे की जितका व्हॉल्यूम बुडालाय कशात आहे, वॉटर मध्ये. ठीक आहे, तर बायंड फोर्स काय करा, सरळ सरळ जे वॉटर आहे ना त्याचा डेन्सिटी घ्या आणि व्हॉल्यूम इमर्स्ड घ्या, म्हणजे जेवढा व्हॉल्यूम बुडालाय तेवढा. मग रो इंटू काय करणार, किती व्हॉल्यूम बुडाला, अर्धा. कशाचा, 1 मीटर क्यूबचा अर्धा इज 0.5. ठीक आहे, सो तिथे 500 किलोग्रॅमचा फोर्स लागेल. ठीक आहे, असं 500 किलोग्रॅमचा फोर्स झालं. त्याच्यानंतर चॅप्टर 4 जो आहे, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रेशर अँड ऑन एनी लॅमिना. कुठलीही लॅमिना घेतली, शेप घेतला, स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, तर त्याच्यावरती टोटल प्रेशर कसा येईल, तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. हे स्टँडर्ड केसेस आहेत, ह्या येतात. आणि कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर मला वाटतं हे नाही येणार. हा सॉरी, हे पण येतं ना, हा हे येतं, पण सोपं येईल. कारण याच्यात काय होतं ना की पाण्याच्या लेवलला प्लेट ठेवली असेल तर सोपं होतं, पण खाली थोडी बुडवून ठेवली असेल तर मग थोडंसं वाढतं कॅल्क्युलेशन. म्हणून आपल्याला कोणतं येईल, आपलं ही केस येईल की डायरेक्ट प्लेट इथे ठेवलेली आहे, तर हे काय असेल बो, असं आपल्याला असं येत, म्हणजे इझी वाल. मग त्यात सर्क्युलर, सेमी सर्क्युलर, ट्रायंग्युलर प्लेट, स्क्वेअर प्लेट, रेक्टँग्युलर प्लेट. चॅप्टर 5 कायनेमॅटिक्स मध्ये हा एक सिंपल प्रॉब्लेम येऊ शकतो. साय1 आणि साय2 देऊन दिले असतात, वजाबाकी केली का डिस्चार्ज मिळतो एवढाच, किंवा हा फॉर्म्युला पण डायरेक्ट येऊ शकतो. आणि व्हीपी फंक्शन आणि स्ट्रीम फंक्शनचा प्रॉब्लेम, पण मला नाही वाटत तुमच्या एक्झामला हे येईल असं. सीईए ला तर बिलकुलच नाही. जेई ला आलं तर आलं, WIRD ला किंवा PWD ला. व्हीपी फंक्शन आणि स्ट्रीम फंक्शन यांच्यावरचा न्यूमरिकल आणि तो चेक जो लावतात की फ्लो पॉसिबल आहे की नाही, फ्लो रोटेशनल आहे असं. त्याच्यानंतर पिटोट ट्यूबचा प्रॉब्लेम सिंपल आहे तसा. ठीक आहे, बट त्याच्यात किचकटपणा काही ते करणार नाही, कारण आपल्या नोट्स मध्ये जे आपण एक्सप्लेनेशन दिलंय त्याच्यानुसार वाटतं की हे थोडंसं मोठं होऊ शकतं, बट तसं काही नाही, सोपं तुम्हाला देऊ शकतात. डिस्चार्ज इक्वल टू एअर इनटू वेलोसिटी, हा प्रॉब्लेम व्हेरी फेमस आहे. हे दोघं व्हेरी इंपॉर्टंट प्रॉब्लेम आहेत. बर्नॉलीज इक्वेशन वरती प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही, नॉट फॉर जेई. ठीक आहे, शक्यतो येणार नाही 3 नंबरचं.
कॅल्क्युलेशन ऑफ पिझोमेट्रिक प्रेशर, स्टॅटिक प्रेशर, डायनामिक प्रेशर, हे पण मला वाटतंय म्हणून हे पण शक्यतो काही येणार नाही असं विचारत नाही, कारण हे दुसऱ्या चॅप्टर मध्ये कव्हर झालं. लॉस कॅल्क्युलेशन व्हेंचुरोमीटर हे स्पेशल केस आहे, न्यूमरिकल मी नोट्स मध्ये दिलेला आहे. सीडी इज इक्वल टू सीबी इंटू सीसी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. डिस्चार्ज कॅल्क्युलेशन इन स्मॉल आणि लार्ज रेक्टँग्युलर ऑरिफिस, तर हे पण कॅल्क्युलेशन सोपं करून देऊ शकतात न्यूमरिकल. त्याच्यानंतर सीव्ही आणि सीव्हीचा फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला डायरेक्ट पण विचारला गेला आहे. x/4y(h) म्हणतो आपण त्याला, x/4y(h). याच्यावरती न्यूमरिकल विचारू शकतात आणि डिटर्मिनेशन ऑफ सीडी करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा चॅप्टर डिस्चार्ज प्रॉब्लेम फॉर रेक्टँग्युलर आणि ट्रायंग्युलर वेअर आणि एरर इन डिस्चार्ज, जे की आपण एक्सप्लेन केलंच. ठीक आहे, हे तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, VIMP. त्याच्यानंतर लिमिटिंग मॅक्सिमम अँड मिनिमम वेलोसिटी इन लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो, याचा न्यूमरिकल घेतलेला आहे. आता ही सिंपल आहे की 2000 पर्यंत लॅमिनार असतो, तर RE ला 2R पुट करायचा आणि वेलोसिटी फाइंड करायची असं. प्रॉब्लेम्स ऑन फॉर्म्युला HF इज इक्वल टू 4FL(v²) पण 2G. ही एरिया वाढला तर काय, डायमीटर कमी केला तर काय, लेंथ वाढवली पाईपची तर फ्रिक्शनल हेड लॉस कसा होईल, वेलोसिटी दुप्पट केली तर v² आहे तर फ्रिक्शनल हेड लॉस 4 पट होऊन जाईल, असे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स ऑन कॅल्क्युलेशन ऑफ F और F' ऑन द बेसिस ऑफ रेनॉल्ड्स नंबर. फॉर्म्युला आहे 1/RE⁴ वाला जे काय आहे ते बघून घ्या तुम्ही, 0.0381/RE⁴ आहे ना, पण हे एवढं नाही इम्पॉर्टंट आहे, हे याच्यावरती जास्त येऊ शकतो. आणि शियर स्ट्रेस प्रोफाईल बेस्ड प्रॉब्लेम, म्हणजे पाईप आहे तर पाईप मध्ये शियर स्ट्रेसची प्रोफाईल या प्रकारे असते बरोबर. तर मॅक्सिमम शियर इथे असतो टाऊ मॅक्स आणि मिनिमम इथे असतो आणि मग इथे मधला तुम्हाला विचारू शकतात, पाईपचा डायमीटर वगैरे देऊन देतील, रॅडियल डिस्टन्सला विचारतील असं. हे सगळं आहे लेक्चर मध्ये. चॅप्टर 11 सिंपल हेड लॉस प्रॉब्लेम, मेजर अँड मायनर. आता मला नाही वाटत याच्यावरती पण येईल न्यूमरिकल असं. कंटिन्युटी इक्वेशन वाला प्रॉब्लेम इन पॅरल अँड सिरीज पाईप्स, तर हे पण मला शक्यता कमी वाटते. नाही सॉरी, 2 नंबर येऊ शकतं, 2 नंबर येऊ शकतं. म्हणजे हे असं असतं बघा, असं. ठीक आहे, इकडे तुमचा Q1 जातो, इकडे तुमचा Q2 जातो आणि इकडनं Q असतो बरोबर. तर मग हा एरिया आणि वेलोसिटी, इथलं A1 V1 आणि इथे A2 V2, हे असं आहे ना डिफरन्स. मग हे कॅल्क्युलेशन जे आहेत त्याच्यावरती आहे सगळं. म्हणजे याच्यावरून कसं फाइंड करायचं, ते इथला डिस्चार्ज विचारतील किंवा एरिया वेलोसिटी विचारतील असं. कंटिन्युटी इक्वेशन झालं. पॉवर ट्रान्समिशन और पॉवर लॉसचा फॉर्म्युला P = γQH/1000 वगैरे. प्रॉब्लेम करस्पॉन्ड टू मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन 66.67% असते ना, हा मग तेवढं फक्त कमी करायचं ते आणि ते उत्तर राहील तुमचं. ते पण न्यूमरिकल आहे. आणि हे तुम्हाला जे बोललो तुम्ही क्लासिफाय कसं करतात बॉस, तर 12/C पेक्षा कमी वेळ लागत असेल तर ग्रॅज्युअल क्लोजर, आणि जर 12/C पेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ग्रॅज्युअल, आणि 12/C पेक्षा कमी वेळ लागत असेल तर सडन क्लोजर. आणि ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्स वरचा न्यूमरिकल नमुने घेतलेले आहेत आणि तुमच्या महापरीक्षेच्या वेळेस पण आलेले त्याच्यावर क्वेश्चन. आता ओपन चॅनल मध्ये तसं न्यूमरिकल भरपूर बनतात, बट आपल्याला ठराविक बघायचे. प्रॉब्लेम्स ऑन YC, YE, EC, ते काय की जर ट्रायंग्युलर असेल तर 5/4YC इज इक्वल टू EC असतो. मग YC देऊन देतात आणि EC विचारतात, तर फक्त त्या YC च्या व्हॅल्यूला 5/4 करायचं असतं. सिमिलरली रेक्टँगलचं 3/2YC असतं, म्हणजे YC देऊन देतात, त्याला 3/2 गुणलं की EC भेटून जातो असं विचारतात. FR चं विचारू शकतात, FR = V/√GY. तर मग वेलॉसिटी देऊन देतील, डेप्थ ऑफ फ्लो देतील, सांगा फ्रूट नंबर किती आहे किंवा फ्लो कसा क्लासिफाय होतो असं विचारू शकतात. एनर्जी लॉस्ट इन द जम्प, Y1 Y2 या 2 डेप्थ असतात, एक जम्पच्या आधी एक जम्पच्या नंतर. हे देऊन दिलं की एक फॉर्म्युला आहे सिम्पली Y1 Y2 - Y1 क्यूब अपॉन 4 टाइम्स Y1 Y2. हा फॉर्म्युला आहे एनर्जी लॉस काढण्याचा. सिंपल व्हॅल्यूज दिल्या की सॉल्व्ह होतं. डिस्चार्ज अँड वेलॉसिटी न्यूमरिकल, म्हणजे Q = एरिया इंटू वेलॉसिटी, आणि मग ही जी वेलॉसिटी आहे ही आयदर चेझिसने फाइंड होते नाही तर मॅनिंग्सने फाइंड होते, पण तो सोपा राहील न्यूमरिकल. सिंपल न्यूमरिकल ऑन मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल. असं सांगितलं की एक रेक्टँग्युलर चॅनल आहे जो की मोस्ट इकॉनॉमिकल आहे, त्याची विड्थ जर 4 मीटर आहे तर फॉर मोस्ट इकॉनॉमिकल त्याची
डेप्थ किती असली पाहिजे पाण्याची, तर ऑब्विसली तो हाफ स्क्वेअर असतो, तर 4 विड्थ असेल तर डेप्थ किती 2 असली पाहिजे, कारण तो हाफ स्क्वेअर असतो ना. सो थँक यू व्हेरी मच. आणि ही जी काही पीपीटी आहे ही तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलवर. कोणतं चॅनल, तर @ignite_civil. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला FM नोट्स पाहिजे असेल, FM ची नोट्स, तर FM ची नोट्स साठी तुम्ही 84 59 25 45 33 या नंबरवरती काय करा, सरळ सरळ व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तर तुम्हाला जी नोट्स बद्दल मी बोलतोय ती नोट्स मिळून जाईल. आणि कोर्सेस आहेत अवेलेबल वेगवेगळे इग्नाइट अकॅडमीचे, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. त्या सगळ्या कोर्सेस मध्ये वगैरे हे सगळं आपण कव्हर अप केलेलं आहे. ओके. सो धन्यवाद. थँक्यू.